हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप आनंदी असाल. तर एस ए डेली व्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. तर आज मुलांना सुट्टी होती आणि सुट्टीच्या दिवशी मी लेटच उठते. तर संडेच्या दिवशी मला एक्स्ट्राची पण भरपूर सारी कामं असतात. उठणं तर झोप तर निवांत होते, पण नंतर उठल्यानंतर कामांचा एवढा राडा असतो ना, की विचारूच नका. त्यामुळे आता मी पटपट फ्रेश होते आणि पहिले कामं उरकून घेते ते. काल मी संध्याकाळी हा पसारा आवरण्याचा कंटाळा केला, पण आता बघा ते माझ्या चांगलंच येतंय. त्यामुळे कधी पण मी किचन रात्रीच क्लीन करून झोपायचं ठरवते. पण काय माहिती काल मला काय झालं होतं, मला खूप कंटाळा आला आणि मी किचनवरचा पसारा काही आवरला नव्हता. म्हणजे जेवण बनवलं त्याच्यानंतर तर मी सगळं आवरून घेतलं, पण जेवण झाल्याच्या नंतर मी पसारा अजिबातच आवरला नव्हता. त्याच्यामुळे हा सगळा राडा पडला आहे. तर काही नाही, हरकत नाही आहे. चला करूया काम आता पटपट. तर सगळ्यात पहिले तर मी कॅमेरा व्यवस्थित सेट केला आणि त्यानंतर आता मी पहिले हे जे भांडे आहेत ते लावून देईल आणि त्याआधी मी आता करते आहे चहा. सोबतच मुलांनाही दूध देते आहे. तर इथे मला साय खूप आवडते माझ्या, म्हणून मी तिच्यासाठी साय काढली आणि तिला खाण्यासाठी देत होते. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. संडे म्हणजे आमचा अगदी निवांत डे असतो. त्या दिवशी आम्हाला म्हणजे कितीही वेळ जरी झाला कामांना तरी आम्हाला काही टेन्शन येत नाही. आता हे बघा, इथे मुलांना दूध दिलं आहे, मी त्यांना चहा वगैरे दिला आहे. आता मी करून घेते बाकीचे काम. सर्वात पहिले मी किचन साफ करून आधी जेवण बनवणार आहे, कारण की आधीच उशिरा उठलो आहे. त्यात बाकीचे कामं जर आधी करत बसले तर स्वयंपाकाला लेट होईल, मुलांना भूक लागली. त्याच्यामुळे मी आधी किचन क्लीन करून घेते, ओटा वगैरे साफ करून घेते आणि जेवण बनवून घेते. बाकीचे माझे काम दिवसभर चालले तरी काहीच टेन्शन नाही. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day,
तर माठ भरून झाल्यानंतर मी कणिक भिजवली होती आणि भाजी पण बनवून घेतली. तर तोपर्यंत कणिक छान भिजली. आता मी आधी ओटा क्लीन करणार आहे आणि त्याच्यानंतर मी बनवून घेते पोळ्या. किचन ओट्यावरती असा राडा असेल ना तर मला म्हणजे पोळ्या बनवायचं नाही सुधरत. त्याच्यामुळे मग मी आधी पूर्ण ओटा रिकामा करून असं साफ करून क्लीन करून घेते पुसून वगैरे. मग मला फ्रेश वाटेल पोळ्या वगैरे करायला. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. And their song तर हे बघा माझं किचन पूर्ण क्लीन झालं आहे. आता मी बनवून घेते पोळ्या आणि मला नंतर ट्रॉली देखील साफ करायचं. तर ते मी दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये. under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep. इथे पोळ्या करतानाच माझं एक पार्सल आलं होतं, म्हणून मला गॅस बंद करून बाहेर जावं लागलं पार्सल रिसीव्ह करण्यासाठी. तर हे नंतर मी दाखवेलच तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये की ते काय पार्सल मागवले. तर Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet. तर पोळ्या बनवल्याच्या नंतर मला आठवलं की मुलांच्या बॅग मला धुवून घ्यायच्या होत्या. तर मी आधीच बॅग वगैरे धुवून घेतल्या. नंतर मी किचन ओटा साफ करून आता ट्रॉल्या साफ करायला घेतल्यात.
तर ट्रॉल्या फारशा काही मिळालेल्या नाही आहेत, पण मला सवयच आहे. दर संडेला मी असं एकदा हात फिरवतेच ट्रॉल्यामधनं पण आणि ट्रॉल्यावरती पण. वरती तर मी कधी पण पुसून घेते, पण आतमधून क्लिनिंग हे दर संडेलाच होते माझ्याकडनं. एरवी मला वेळ भेटत नाही. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. ट्रॉली क्लीन केल्यानंतर ट्रॉलींना एक वेगळी शाईन येते. बघू शकता तुम्ही किती क्लीन आणि नीट दिसत आहेत ह्या. तर आता हे बघा, मी इकडे हे काम करत होते तोपर्यंत माझी मुलं पण मला कामात मदत करतात. तर शिवणाने ह्या बेडरूममध्ये कपडे होते ठेवलेले, ते गाडी केले आणि शिवने ही रूम पूर्णतः साफ करून घेतली. तरी त्याला जसं जमतं त्याने तसं केलं आहे काम. पण आता मी पण आवरून घेते या रूममधलं. आणि मी बेडशीट वगैरे सगळं काही आज धुवायला काढलं होतं. तर इथे बेडशीट वगैरे त्याच्यामुळे दिसत नाही आहे. मी टाकेन नंतर, थोड्या वेळानंतर जेव्हा रूम सगळं साफ होईल तेव्हा. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. तर सर्व कामं मी आवरून घेतली होती. मला बरंच लेट झालं आणि हे बघा, मी थोडंसं नंतर फ्रेश होऊन अंघोळ वगैरे करून आराम केला आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटते. तरी जास्त नाही, 1 तास आराम केला मी आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटते. तर इथे मी बनवत होते चहा आणि चहा बनवता मला आठवलं की मला काही कुंड्या आहेत माझ्याकडे, त्यांना होल करायचे होते आणि काही बकेट्स पण रिकाम्या झाल्या होत्या माझ्याकडे. म्हणजे होत्या अशाच ठेवलेल्या, त्याही मला यूजमध्ये घ्यायच्या होत्या. तर मी ठरवलं की त्याच्यामध्ये झाडे लावूया. त्यासाठी मला त्याला ड्रेनेज होल करायचे होते. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day.
तर हे काम उरकता झाली होती संध्याकाळ. तर आत्ता वाजले होते संध्याकाळचे 7 आणि आम्ही निघालो आहे बाहेर जाण्यासाठी. आमच्या मागच्या ताई आहेत शेजारच्या, त्यांच्या मुलाचा बड्डे होता आणि त्या त्यांच्या एका मंदिरात करणार होत्या त्या बड्डे. तर धोंड्याची त्यांची पंगतही होती आणि त्याचा बड्डे होता. ते दोन्ही एकत्र. तर हे बघा, हे आहे ते मंदिर, कृष्ण मंदिर. जर कोणी परभणीचे असतील तर ते ओळखून जातील की हे मंदिर कुठे आहे. आणि खरंच खूप सुंदर मंदिर आहे. तर हे बघा, हे तिथले आहेत बाबा आणि हा त्या ताईंचा मुलगा. त्याचा बड्डे होता तिथे आणि त्यांची पंगतही होती धोंड्याची. धोंड्याचा लास्ट डे होता हा, त्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा.